हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी आता स्टेजवरनं शिकवतोय. कालपर्यंत आपण ऑस्मोटिक प्रेशरवर जबरदस्त चर्चा केली आणि आज आपण लेक्चरमध्ये रिवाइज करणार आहोत. पण आता ऑस्मोटिक प्रेशर नाही, काल आपण आयसोटोनिक सोल्युशन बघितलं, आपण हायपरटोनिक आणि हायपोटोनिक असे दोन सोल्युशन बघितलेले नाही आहेत. आता मला ऑब्वियसली पहिल्यांदा हायपरटोनिक सोल्युशन आणि हायपोटोनिक सोल्युशन या दोन लोकांवरती चर्चा करायची आहे. पण तत्पूर्वी मी पहिले रिवाइज करणार आहे ज्याच्यावर आपण ॲक्च्युली बोललो होतो, आणि ते म्हणजे आयसोटोनिक सोल्युशन. काल मी आयसोटोनिक सोल्युशन बद्दल बोलताना असं स्टेटमेंट केलेलं होतं की मी दोन सोल्युशन कन्सिडर केले होते आणि त्या दोन सोल्युशनला सेमी परमिएबल मेम्ब्रेननी सेपरेट सुद्धा केलं होतं. आणि आपण एका साईडला 0.1 मोलार युरिया कन्सिडर करूया आणि एका बाजूला 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन कन्सिडर करूया. आणि मी सांगितलं होतं की युरिया आणि सुक्रोज या दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. कुठलं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे तर मोल पर लिटर कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. अजून आपल्याला हे कळलेलं नाही आहे की मी या गोष्टीवरती एम्फेसिस का करतोय. मोल पर लिटरच सेम आहे याचा अर्थ अजून एक कॉन्सन्ट्रेशनची पद्धत, बोलायची पद्धत आहे, ती कदाचित या दोन वेगळ्या वेगळ्या सोल्यूटसाठी वेगळी वेगळी असणार आहे. म्हणून मी आत्ता या गोष्टीवरती फोकस करून राहिलो आहे की 0.1 मोल युरियाचे 1 लिटर सोल्युशनमध्ये आहेत, 0.1 मोल सुक्रोजचे 1 लिटर सोल्युशनमध्ये आहेत. याचा अर्थ दोघांचं मोलर कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. आणि मग हे दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर पण सेम आहे. आणि म्हणून हे दोघं एकमेकांच्या विथ रिस्पेक्ट टू आयसोटोनिक सोल्युशन आहेत. म्हणजे आयसोटोनिक सोल्युशनची आपण डेफिनेशन बघितली होती, ज्याच्यामध्ये आपण बोललो होतो आयसोटोनिक सोल्युशन्स 2 or more solutions are isotonic when two solutions have same concentration as well as they have same osmotic pressure. हे एकदा जे मी बोललो आहे आयसोटोनिक सोल्युशनच्या डेफिनेशन बद्दल, तिथूनच आता आपण पुढच्या अजून दोन टाइप्स ऑफ सोल्युशन आहेत जे आपण ऑस्मोटिक प्रेशरच्या कन्सेप्टचा आधार घेऊन डिफाईन करणार आहोत. आणि ते दोन टाईप आहेत. त्यातला जो पहिला टाईप आहे तो आहे हायपरटोनिक सोल्युशन आणि दुसरा टाईप आहे हायपोटोनिक सोल्युशन. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा आयसोटोनिक सोल्युशन बद्दल नक्की विचार करा आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण स्टार्ट करूया हायपरटोनिक सोल्युशन आणि हायपोटोनिक सोल्युशन. आता बघूया हायपरटोनिक सोल्युशन आणि हायपोटोनिक सोल्युशन. जेव्हा मी हायपरटोनिक आणि हायपोटोनिक सोल्युशनला एक्सप्लेन करेल त्यावेळेस मला
2 सोल्युशन घ्यावे लागतील ज्यांचे कॉन्सन्ट्रेशन डिफरंट आहेत. ज्यांचे कॉन्सन्ट्रेशन डिफरंट आहेत म्हणजे काय? समजा आता मी पुन्हा एकदा दोन सोल्युशन कन्सिडर करणार आहे, पण त्यांचे कॉन्सन्ट्रेशन वेगळे वेगळे असणार आहेत. आणि समजा मी या कंपार्टमेंटमध्ये 0.2 मोलार युरिया सोल्युशन कन्सिडर केलं आणि या कंपार्टमेंटमध्ये 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन कन्सिडर केलं, तर आपल्याला लक्षात येईल की 2 वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन आपण कन्सिडर करतोय. अँड these 2 solutions are separated by semi permeable membrane. आता या जर का 2 सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन वेगळे, दोघांना सेमी परमिएबल मेम्ब्रेननी सेपरेट केलंय म्हटल्यानंतर ऑस्मॉसिस स्टार्ट होणार आहे. आणि ऑस्मॉसिस स्टार्ट होणार आहे म्हटल्यानंतर ते कुठून कुठं जाणार आहे, तर ते लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनकडे जाणार आहे. म्हणजेच ते सुक्रोज सोल्युशनकडनं युरिया सोल्युशनकडे जाणार आहे. काय जाणार आहे, तर सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल जाणार आहेत. म्हणजे वॉटर जर का मी सॉल्व्हंट घेतलं तर वॉटर मॉलिक्यूल दे आर गोइंग टू फ्लो फ्रॉम देअर हायर पोटेन्शियल टू देअर लोअर पोटेन्शियल. म्हणजेच फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन फ्लो चालू होणार आहे. म्हणजे आता ऑस्मॉसिस स्टार्ट होणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर का मी याच्यातल्या .2 मोलार 0.2 मोलार युरिया सोल्युशनला प्युअर वॉटर बरोबर कंपेअर केला आणि 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशनला सुद्धा प्युअर वॉटर बरोबर जर का कंपेअर केला, मी कंपेअर केल्याचा शब्द वापरतोय त्याचा अर्थ पण नीट समजावून घ्या की इथे मी अजून एक सेटअप कन्सिडर केला ज्याच्यामध्ये मी 0.2 मोलार युरिया सोल्युशन कन्सिडर केलंय आणि ते प्युअर वॉटर बरोबर ठेवलंय. पण दोन्ही प्युअर वॉटर आणि युरिया सोल्युशन सेपरेटेड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन. त्याच पद्धतीने दुसऱ्या सेटअपमध्ये प्युअर वॉटर आणि 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन, बोथ these two pure water and 0.1 molar sucrose solution, both these two liquids they are also separated by semi permeable membrane. Obviously याही केसमध्ये वॉटर विल मूव्ह फ्रॉम इट्स हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. या पण केसमध्ये वॉटर विल मूव्ह फ्रॉम इट्स हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. म्हणजे या पण केसमध्ये ऑस्मॉसिस होणार आहे, या पण केसमध्ये ऑस्मॉसिस होणार आहे. पण कालच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करून हे ठरवले की जिथे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जास्त आहे तिथे ऑस्मोटिक प्रेशर जास्त असणार आहे. म्हणजे पहिल्या केसमध्ये कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जास्त असल्यामुळे इथे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशनच 0 आहे. म्हणजे याच्या कंपॅरिझननी या जर का कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट कन्सिडर केलं तर त्याचं ऑस्मोटिक प्रेशर हे जास्त आहे. म्हणजे या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट या सोल्युशनच्या या पहिल्या सेटअपच्या कंपॅरिझनमध्ये पहिल्या सेटअपचा कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट हा दुसऱ्या सेटअपच्या कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटपेक्षा जास्त आहे किंवा दुसऱ्या सेटअपचा कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट हा पहिल्या सेटअपच्या कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटपेक्षा कमी आहे. आणि म्हणून
π1 इज ग्रेटर दॅन व्हॉट π2. म्हणजे या दोन सोल्युशन मध्ये जेव्हा मी दोन सोल्युशन कन्सिडर करेत ज्यांचे कॉन्सन्ट्रेशन अनइक्वल आहेत आणि त्यांच्यामधल्या 0.2 मोलार युरिया सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे, त्या सोल्युशनला म्हणायचं हायपरटोनिक सोल्युशन. काय म्हणायचं? हायपरटोनिक सोल्युशन. म्हणजे जर का मी दोन सोल्युशन घेतले जे अनइक्वल कॉन्सन्ट्रेशन वाले आहेत, त्यातील ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तिकडं मी एक्सप्लेन केलंय की ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे त्याचं ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा जास्त असणार आहे. त्यामुळे ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर पण जास्त आहे त्या सोल्युशनला म्हणायचं हायपरटोनिक सोल्युशन. म्हणजे हायपरटोनिक सोल्युशन्स आर द सोल्युशन्स when we are going to consider two solutions having unequal concentration, then the solution having more concentration and more osmotic pressure is known as hypertonic solution, and the solution having low concentration and low osmotic pressure is known as hypotonic solution. म्हणजे हायपोटोनिक सोल्युशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन पण लो असणार आहे आणि ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा कमी असणार आहे. दुसऱ्या सोल्युशनच्या कंपॅरिझन मध्ये ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन पण जास्त असणार आहे आणि ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा जास्त असणार आहे असं मी बोललेलो आहे. माझ्या मते इतकी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे, पण अजून एक लाईन ॲड करतो मी. म्हणजे मी असं म्हणू शकतो की आता माझ्याकडे एका साईडला सोल्युशन आहे दुसऱ्या साईडला पण सोल्युशन आहे, पण जेव्हा दोघं अनइक्वल कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्यावेळेस मला त्यांना हायपरटोनिक आणि हायपोटोनिक म्हणणं गरजेचं आहे. पण आपल्याला कळलं ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे त्याचं ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा कमी आहे आणि त्या सोल्युशनला आपण हायपोटोनिक सोल्युशन म्हटलं आहे. आणि त्या सोल्युशनमध्ये सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त आहे, सॉल्व्हंटचं प्रपोर्शन जास्त आहे. आणि ज्या सोल्युशनला मी हायपरटोनिक म्हणणार आहे तिथं सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, म्हणजे सॉल्व्हंटचं प्रपोर्शन कमी आहे. म्हणजेच आपण म्हणतो लिक्विड विल और सॉल्व्हंट विल फ्लो फ्रॉम सॉल्व्हंट विल फ्लो फ्रॉम हायर प्रपोर्शन टू लोअर प्रपोर्शन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन और फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. आणि आता एक अजून एक गोष्ट ॲड करू जी मी आता तुम्हाला शिकवली आहे. या सोल्युशनला आपण म्हटलंय हायपोटोनिक सोल्युशन आणि याला म्हटलंय आपण हायपरटोनिक सोल्युशन. म्हणजे सॉल्व्हंट ऑल्सो विल फ्लो फ्रॉम हायपोटोनिक सोल्युशन टू हायपरटोनिक सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन ड्युरिंग ऑस्मॉसिस. आय होप सो तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं ते. धन्यवाद. पुढचं आर्टिकल बघूया. आता नेक्स्ट आर्टिकल बघूया ज्याचं नाव आहे ऑस्मोटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ऑस्मोटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनवर आता आपल्याला चर्चा करायची आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा संबंध आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनशी लावलाय. पहिल्यांदा आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचं कोरिलेशन हे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशनशी लावलंय. त्याचबरोबर एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटचं कोरिलेशन आपण मोलॅलिटीशी लावलंय आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटचं पण कोरिलेशन आपण मोलॅलिटीशी लावलंय. आता आपण ऑस्मोटिक प्रेशरचं कोरिलेशन कशाशी लावणार आहोत ते बघूया. पण तत्पूर्वी एक पॉईंट आहे जो पुस्तकात दिलेला नाही आहे, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. आपण गॅस लॉज बघितले होते, त्याच्यामध्ये आपण बॉइल्स लॉ बघितला होता, त्याच्यामध्ये आपण चार्ल्स लॉ बघितला होता, अवोगाड्रोज लॉ पण बघितला होता. तशाच पद्धतीने सोल्युशनच्या केसमध्ये सुद्धा आता आपल्याला सोल्युशनच्या केसमध्ये ऑस्मोटिक प्रेशरसाठी आपल्याला लॉज बघायचे, पण ते लॉज आपल्या संबंधित पुस्तकामध्ये सिलेबसमध्ये आत्ता तरी दिसत नाहीत. पण त्यांनी जे एक्सप्रेशन तयार केलंय
त्याच्या मागे या लॉजचं रिलेशन आहे. आपण पहिले लॉज बघू. त्यातल्या सगळ्यांमध्ये जो पहिला लॉ आहे त्याला म्हणायचे वेंट ऑफ बॉइल्स लॉ. वेंट ऑफ बॉइल्स लॉ काय सांगतो? वेंट ऑफ बॉइल्स लॉ आपल्याला सांगतो ऑस्मोटिक प्रेशर is inversely proportional to volume of solution provided आपण temperature and number of moles यांना काय ठेवणार आहोत? कॉन्स्टंट ठेवणार आहोत. अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आपण आपल्या केससाठी नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू सोल्यूटसाठी कन्सिडर केली आहे म्हणून N2 लिहिले आणि आपण N2 इज इक्वल टू 1 मोल कन्सिडर करणार आहोत आणि ती व्हॅल्यू थ्रूआउट कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर पण कॉन्स्टंट आहे आणि मी सांगतोय ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आता मी गॅस लॉजचा विचार करत नाही, त्यामुळे इथे कॉम्प्रेशन एक्सपान्शनच्या विषयावरती मी चर्चा करतच नाही. पण याच्यावर मी अगोदर बोललो नाही एका तर बोललोय. जर का सोल्युशनचं व्हॉल्यूम वाढतंय याचा अर्थ सोल्युशन हे जास्त डायल्युटेड आहे आणि जर का सोल्युशन, कारण नंबर ऑफ मोल्स मी कॉन्स्टंट ठेवलेत आणि त्यामुळे व्हॉल्यूम जास्त आहे, नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट आहेत, व्हॉल्यूम जास्त आहे, याचा अर्थ सोल्युशन जेवढं डायल्यूट असेल तेवढं त्या सोल्युशनसाठी असणारं ऑस्मोटिक प्रेशर कमी असेल. ही चर्चा आपण अगोदरच्या आर्टिकलमध्ये केली जेव्हा मी हायपरटोनिक आणि हायपोटोनिक सांगितलं होतं. हायपरटोनिक आणि हायपोटोनिकमध्ये सांगताना मी सांगितलं होतं जे सोल्युशन हायपोटोनिक आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, ते डायल्यूट आहे आणि त्याचं ऑस्मोटिक प्रेशर पण कमी आहे. तेच मला इथे बघायला मिळतंय. मी सांगतोय कॉन्स्टंट नंबर ऑफ मोलसाठी मी 1 मोल ऑफ सोल्यूट कन्सिडर केलाय. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन जर का जास्त असेल तर डायल्युटेड सोल्युशन असेल आणि डायल्युटेड सोल्युशन असेल म्हणजेच त्याचं ऑस्मोटिक प्रेशर हे कमी असेल. म्हणजे व्हॉल्यूम जास्त ऑस्मोटिक प्रेशर कमी म्हणजे डायरेक्ट रिलेशन आहे का इनव्हर्स रिलेशन आहे? तर ऑब्व्हियसली सगळ्यांना दिसतंय इनव्हर्स रिलेशन आहे. दुसरा लॉ मी सांगतोय तो आहे वेंट ऑफ चार्ल्स लॉ. इथे आपण बघतोय ऑस्मोटिक प्रेशर is directly proportional to absolute temperature. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर हे पाय. पुन्हा एकदा इथे पण ऑस्मोटिक प्रेशरचं सिम्बॉल मी पुट केलं नव्हतं, माफ करा. ऑस्मोटिक प्रेशरचं सिम्बॉल पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर कॅपिटल T. आणि त्यावेळेस आपण ॲज्युम करतोय की नंबर ऑफ मोल्स आणि व्हॉल्यूम हे दोघंही मी कॉन्स्टंट घेतोय. थोडक्यात मी कॉन्सन्ट्रेशनच कॉन्स्टंट घेतोय, त्याच्यावर मी अधिक बोलणार आहे नंतर. पण तूर्तता आत्ता इथं जे बोर्डवर दिसते त्याच्यावर आपण चर्चा करूया. ऑस्मोटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. याचा अर्थ काय? जर का मी मागाशी जसा सेटअप घेतला होता 2 सोल्युशन सेपरेटेड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन, या सेटअपचं जर का मी टेम्परेचर वाढवलं तर टेम्परेचर वाढवल्यानंतर सॉल्व्हंटच्या पार्टिकलची मुवमेंट वाढेल, कारण टेम्परेचर वाढवल्यानंतर पार्टिकलची कायनेटिक एनर्जी वाढेल. कायनेटिक एनर्जी जर का वाढली तर जास्तीत जास्त लोक फोर्सफुली सॉल्व्हंटच्या हायर प्रपोर्शनकडनं लोअर प्रपोर्शनकडे मूव्ह व्हायला लागतील, जास्त फोर्सफुली मूव्ह व्हायला लागतील, कारण त्यांची कायनेटिक एनर्जी वाढेल. आणि त्यांची कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे त्यांचा लोअर पोटेन्शियल सॉल्व्हंटचं जिथं आहे, लोअर प्रपोर्शन आहे सॉल्व्हंटचं, त्या भागात जाण्याचा वेग वाढेल. आणि त्या भागात जर का जायचा वेग वाढला तर ऑस्मोसिसचा रेट वाढेल. आणि ऑस्मोसिसचा रेट जर का वाढला तर मला ऑस्मोसिस थांबवण्यासाठी जास्तीत जास्त अपोजिंग प्रेशर म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर टाकावं लागेल.
म्हणजेच लक्षात घ्या, जर का मी टेम्परेचर वाढवलं तर सॉल्व्हंट मॉलिक्यूलची मुवमेंट जोरात होणार आहे, ऑस्मॉसिस वाढणार आहे. आणि ऑस्मॉसिस जर का वाढलं, ऑस्मॉसिसचा रेट जर का वाढला तर ते थांबवण्यासाठी आपल्याला अपोजिंग प्रेशर सुद्धा वाढवावं लागणार आहे, ऑस्मॉटिक प्रेशर सुद्धा वाढवावं लागणार आहे. याचाच अर्थ ॲब्सोल्यूट टेम्परेचर आणि ऑस्मॉटिक प्रेशर यांच्यामध्ये इन्व्हर्स प्रपोर्शन आहे का डायरेक्ट प्रपोर्शन आहे? डायरेक्ट प्रपोर्शन आहे. प्रोव्हाइडेड नंबर ऑफ मोल्स आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कॉन्स्टंट राहिलं पाहिजे, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतोय, त्याच्यावर अधिक चर्चा आता आपण करणार आहोत. तत्पूर्वी एकदा रिवाइज करा, नुसता बॉइल्स लॉ आहे का वेंट ऑफ बॉइल्स लॉ आहे? वेंट ऑफ बॉइल्स लॉ आहे. वेंट ऑफ बॉइल्स लॉ काय सांगतो? ऑस्मॉटिक प्रेशर आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन्व्हर्स प्रोपोर्शनल आहे. इकडे दिसतंय वेंट ऑफ चार्ल्स लॉ मध्ये दिसतंय ऑस्मॉटिक प्रेशर आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचर इन्व्हर्सली का डायरेक्टली आहे? डायरेक्टली आहे. कुणाला कॉन्स्टंट ठेवलंय ते पण बघा. आणि आता मी या दोन इक्वेशनला कंबाईन करून काय पद्धतीने आपल्याला सोल्युशन मिळतंय बाय कंबाइनिंग. बरं, बिफोर दॅट आपण असं पण मांडू शकतो अजून एक वेंट ऑफ अवोगाड्रोज लॉ. आता एक लक्षात घ्या, ऑस्मॉटिक प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. आणि ऑस्मॉटिक प्रेशर जर का कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असेल तर इट इज डिपेंडंट ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. आणि तुमच्या सगळ्यांना दिसतंय की जर का मी हायपरटोनिक सोल्युशन घेतलं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हटलं त्याचे ऑस्मॉटिक प्रेशर जास्त आहे. म्हणजे कुठंतरी नंबर ऑफ मोल्स जर सोल्यूटचे जर का जास्त असतील तर आपल्याला ऑब्विसली काय म्हणावं लागेल, नंबर ऑफ मोल्स जर का जास्त असतील तर ऑस्मॉटिक प्रेशर सुद्धा कमी आहे का जास्त आहे? जास्त आहे. म्हणून मी म्हणतोय पाय आणि नंबर ऑफ मोल्स दे आर व्हॉट इन्व्हर्सली का डायरेक्टली? डायरेक्टली प्रपोर्शनल टू इच अदर. आणि जर का मी हे फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ हे जर का मी कंबाईन केले तर आपल्याला काय इक्वेशन मिळेल याचा विचार करा. मला मान्य इथं मी N2 1 मोल घेतलाय, पण तो या दोन लॉ साठी मी N2 कॉन्स्टंट ठेवला होता. पण आता इथे मी N2चंच व्हॅरिएशन दाखवतोय पाय बरोबर. मग मी या जर का तीन लॉला जर का मी कंबाईन केला, बाय कंबाइनिंग ऑल दीज थ्री लॉज आय कॅन से पाय इज प्रपोर्शनल टू N2 इंटू टी अपॉन V. प्रपोर्शनॅलिटी साइन काढायला मी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेईल, पाय इज इक्वल टू K N2T अपॉन V. आणि आपल्याला मिळेल पाय V इज इक्वल टू K N2T. K is known as proportionality constant. आणि मग आपल्याला कालांतराने लक्षात आलं की या प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के ची व्हॅल्यू ही R एवढी आहे. आणि आपला जो R आहे तो कोण आहे सगळ्यांना माहिती आहे, त्याची व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे. गॅस कॉन्स्टंट एवढी के ची व्हॅल्यू आली. म्हणून हेच एक्सप्रेशन आता मी लिहिणार आहे, पाय V इज इक्वल टू R इंटू N2 इंटू T. म्हणजेच आपल्याला बोली भाषेत सांगायचं झालं तर N2RT, पाय V इज इक्वल टू N2RT. अजून एक मॉडिफिकेशन आपण करू शकतो, पाय इज इक्वल टू N2 अपॉन V इंटू R इंटू T. सगळ्यांना हे एक्सप्रेशन कळतात आहे? परत एकदा रिवाइज नक्कीच करणार आहे मी. आणि सगळ्यांना कळत असेल नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन म्हणजेच मोलॅरिटी आहे. म्हणजेच आपण म्हणणार आहोत पाय इज इक्वल टू MRT वेअर N2 upon V is equal to M, that is equal to what? मोलॅरिटी का मोलॅरिटी? मोलॅरिटी. अजूनही आपला
हा प्रश्न अनुत्तरित आहे की मी मोलॅरिटीच्या ऐवजी या केसमध्ये मोलॅरिटी कसं काय कन्सिडर केलं डिस्कस करणार आहे मी. पण तत्पूर्वी एकदा रिवाइज करू. आपण पहिल्यांदा वॅन ऑफ बॉइल्स लॉ कन्सिडर केला. त्याच्यामध्ये आपण कन्सिडर केलं की ऑस्मॉटिक प्रेशर जे आहे ते इनवर्स प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आहे. त्यासाठी टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स आपण कॉन्स्टंट घेतले. जर का आपल्याला शेवटी N2 वापरायचा असेल तर 1 मोल नाही कन्सिडर केला तरी चालेल. नंतरच्या केसमध्ये वॅन ऑफ चार्ल्स लॉ कन्सिडर केला. त्याच्यामध्ये मी सांगतो ऑस्मॉटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. त्यावेळेस N2 आणि V कॉन्स्टंट घेतलेत. आणि जेव्हा वॅन ऑफ ॲव्होगाड्रोज लॉवर चर्चा झाली त्यावेळेस आपण बोललो की पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N2. मग आपण या तिन्ही इक्वेशनला तिन्ही लॉजला कंबाईन करून आपण लिहिलं पाय इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू N2T अपॉन V. प्रपोर्शनॅलिटी साईन काढण्यासाठी आपण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला. व्हीला न्यूमरेटरला नेला इकडे आणि पाय V इज इक्वल टू K इंटू N2 इंटू T लिहिलंय. K इज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. नंतर आपल्याला एक्सपेरिमेंटली असं दिसून आलं की K ची व्हॅल्यू आणि R ची व्हॅल्यू सेम आहे. व्हॉट इज R? R इज गॅस कॉन्स्टंट. आणि म्हणून या एक्सप्रेशनमध्ये K च्या ऐवजी आपण R ची व्हॅल्यू पुट केली आणि लिहिलं पाय V इज इक्वल टू R इंटू N2 इंटू T म्हणजेच N2RT. परत आपण V इकडे लिहिला. त्याच्या मागचं प्रयोजन असं होतं की नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम मोलॅरिटी असते आणि म्हणून फायनल फॉर्म्युला मिळाला पाय इज इक्वल टू MRT. एकदा बोर्डवर ऑब्झर्व करा आणि विचार करा मी जे काय बोललोय त्याच्यावरती. पुढचा आर्टिकल बघूया पण तत्पूर्वी नीट बोर्ड ऑब्झर्व करा.